करावं। आज आपण खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करण्याकरता म्हणून जमलेले आहोत। माननीय महाराष्ट्राचे लाडके कर्तबगार मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि आपल्या या मावळ मतदारसंघाचे आवडते खासदार माननीय श्रीरंगाप्पा बारणे साहेब यांचा आपण आज वाढदिवस इथं साजरा करत आहोत। त्यानिमित्तानं उपस्थित असलेले पानसरे साहेब, त्याचप्रमाणे दुसरे आमचे मित्र ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकार घेतला आहे ते शेवाळेजी, दुसरे उभरते आणखी आपले बारणे साहेब आणि राहुल शेठ आणि सर्व इथं अमर पाटील, ह्या पूर्ण रायगडमधील आणि मावळमधील उपस्थितले सर्व आपल्याला पाठिंबा देणारे सर्व कार्यकर्ते, हजारोच्या संख्येनं आपण आज इथं जमलेले आहात आणि बारणे साहेबांचा खऱ्या अर्थानं आपण इथं वाढदिवस साजरा करत आहोत। मित्रांनो, मला कालच रामदास शेवाळेंचा फोन आला की असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही यायला पाहिजेल आहे। त्यांना मी सांगितलं नक्कीच येईन, फक्त इंटरव्ह्यू वगैरे आहेत तर मला थोडं 7-7:30 वाजण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळं मी थोडा उशिरा यायचा म्हणतो आहे। साहेब किती वाजता येणार आहेत आणि बरोबर त्यांनी बारणे साहेबांनी दिलेलं टायमिंग जे असतं ते बरोबर ते पाळत असतात। म्हणजे त्या बाबतीतसुद्धा त्यांचं जी गोष्ट जी आहे ना ती कधी मी गेल्या 6 वर्षात पाहतो आहे तर त्यांचं टायमिंग आणि त्यांचं कामाचं जे प्रकार काम करण्याची पद्धत जी आहे ती अतिशय मनाला भावणारी आहे आणि तंतोतंत दिलेल्या शब्दाप्रमाणे आहे। मित्रांनो, 1.5 वर्षभर माननीय शिंदेसाहेब 150 होऊन गेलेलं आहे आणि महाराष्ट्र सूत्र हातात घेतलेले आहेत। आज आपण म्हणतो ट्रिपल इंजिन लावलेलं आहे, डबल इंजिन, ट्रिपल इंजिन। एकंदरीत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारताचं कारभार होत असताना या महाराष्ट्राला मजबूत सरकार देण्याचं काम जे होतं ते शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि आता अजितदादांनी हातात घेतलेलं आहे आणि याच्याकरता हे प्रत्येक खासदारकीच्या मतदारसंघात आणि पुढं जाऊन नंतर आमदारकीच्या मतदारसंघात एकंदरीत हा कारभार आज जो 1.5-2 वर्षात आपल्याला सुरू झालेला आहे तो आणखीन मजबूत करण्याकरता पुढं जायचं आहे। बारणे साहेबांची माझी फार चांगली मैत्री आहे। पहिल्या दिवसापासून म्हणजे मागं आम्ही जिथं आमची ओळख झाली त्या दिवसापासून आम्ही एकमेकाला सांभाळतो। कुणालाही कधी अजित एका शब्दानं त्यांनी मला दुखवलं नाही, मी त्यांना दुखवलेलं नाही। महाराष्ट्राची प्रगती होते, देशाची प्रगती होते आणि अशाकरता 6 वेळा जे संसद रत्न झालेले आहेत असे बारणे साहेब। मी 6 वर्ष मी पण आपलं लोकसभेमध्ये काम केलं। लोकसभेमध्ये काम करत असताना ते इतकं मोठं विश्व आहे, खरं आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेपेक्षा ते फार वेगळ्या प्रकारचं विश्व आहे। तिथं देशातील विविध भागातून जे खासदार आलेले असतात आणि तिथं ज्या प्रकारचं कारभार चालतो तिथं टिकून राहणं इतकं सोपं नाही। मी तर 6 वर्षात पळालो, मी म्हटलं नको बाबा, मला परत खासदार केलं काय उभं राहायचं नाही, माझं मन काय तिकडं रमत नाही। पण बारणे साहेबांनी मात्र पहिल्या दिवसापासून त्याच्यात चांगला इंटरेस्ट घेतला आणि त्याच्यामुळं त्यांना 1दा-2दा नव्हे तर 6 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालं। हे त्यांचं कर्तृत्व सिद्ध होत आहे आणि ह्या कर्तृत्वाच्या दृष्टीने त्यांनी सर्वांना सांभाळण्याचं काम केलं। गोरगरिबांच्या बरोबरनं कार्यकर्त्यांच्या बरोबर राहणं आणि त्यांच्या मनात काय तो आत्मविश्वास त्यांना जागृत करणं ही अतिशय मोठी करामत असते। अतिशय साधे, भोळे नाही म्हणणार मी, कारण भोळा माणूस टिकत नाही राजकारणात, परंतु एक गोष्ट नक्कीच की साधेपणानं जसा माणूस भेटेल तशा प्रकारे प्रत्येकाला सांभाळून घेऊन त्याची काय अपेक्षा आहे, कुणालाही उद्धट बोलणार नाहीत। म्हणजे माझ्या ध्यानात आलेला विषय आहे की कुणाला उद्धट बोलणार नाही, नाराज करणार नाहीत, जास्तीत जास्त त्याचं काम कसं करायचं हे पाहणारं आणि त्याच्यामुळंच मजबूत पाय रोवून ते आज इथं उभे आहेत। आम्ही मागच्या वेळेला शेवाळ्यांनी सांगितल्याप्रमाणे रात्रंदिवस काम केलं, कधी 12 वाजलेत, 1 वाजलेत, आम्ही विचार केला नाही आणि आम्ही आपल्याला शब्द देतो की आपलं सरकार जे आहे
युतीचं सरकार जे आहे, महायुती सरकार आहे, याच्यामध्ये आपले नेते मंडळी हा आपला 100% तिसऱ्यांदा सुद्धा खासदारकी करता नक्की पक्का विचार करतील. तुमच्या वाट्यावर ती खासदारकी येणार आहे आणि आम्ही पुन्हा रात्रंदिवस काम करून आपल्याला खासदारकी नेण्याकरता आमचे जे असेल ती ताकद आम्ही लावणार आहोत. या मावळच्या आणि देशाच्या विकासाकरता आपण अशाच रीतीनं 100 वर्षापेक्षा जास्त चांगल्या तब्येतीनं धडधाकडपणानं आपली सेवा कराल. त्यासाठी आपल्याला माता भवानी आणि शिवाजी महाराजांच्या देवाच्या आशीर्वादानं नक्कीच ताकद मिळेल आणि त्या दृष्टीने मी देवाकडे प्रार्थना करतो आणि आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ठाकूर साहेब. खऱ्या अर्थानं शब्दाला जागणार आणि कायमस्वरूपी ठामपणे मागे उभं राहणारं नेतृत्व